नमस्कार भावी अधिकाऱ्यांनो, आज 10 ऑक्टोबर. आपल्या आजच्या पीवायक्यू सॉल्व्हिंग प्रोग्राम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तत्पूर्वी काल आम्ही एक एक्स्ट्रा पीवायक्यू सॉल्व्हिंग प्रोग्रामचं एक छोटस 2 ते 4 प्रश्न सेशन घेतलं होतं. जर ते तुम्ही पाहिलं नसेल तर वरती आय बटन मध्ये त्याची लिंक देतो, ते पाहून घ्या. आणि अजूनही जो पीवायक्यू सॉल्व्हिंग प्रोग्राम जो सोमवार, बुधवार, शुक्रवार सकाळी 6 वाजता घेत असतो, त्यासाठी तुम्ही ऑफिसर इन फर्स्ट अटेम्प्ट चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल बटन आहे ते दाबून ऑफिसर इन फर्स्ट अटेम्प्ट चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, आजचा जास्त वेळ वाया न घालता आपण ऑफिसर इन फर्स्ट अटेम्प्टच्या क्लासरूम मध्ये 10 ऑक्टोबर 2025 आज नॅशनल पोस्टल डे, त्याचप्रमाणे वर्ल्ड मेंटल हेल्थ डे असून आज व्हॉट्सअप, फेसबुकच्या जमान्यामध्ये पोस्टमनची काय किंमत आहे ह्या तरुण पिढीला लक्षात नाही येणार. एक काळ असा होता की हे पोस्टमन एक मेसेज एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणापर्यंत पोहोचवत होते. त्याचप्रमाणे मित्रांनो, मेंटल हेल्थ सगळ्यात जास्त आवश्यक आहे. आर्थिक नुकसान झालं ते भरून येऊ शकतं, मात्र मेंटली तुम्ही लॉस झाले तर त्याचं रिकव्हर होणं खूप अवघड आहे. तर मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची अभ्यास करताना आणि अधिकारी झाल्यानंतर सुद्धा मेंटल हेल्थ जपणं आवश्यक आहे. तर चला मग आपण सेशनला सुरुवात करू. तत्पूर्वी आपण होमवर्क पाहिला होता 8 ऑक्टोबरच्या तारखेला. होमवर्क मध्ये हिस्ट्रीच्या संदर्भात प्रश्न होता. 18 जुलै 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंटने कोणत्या कायद्याला मान्यता दिली? मित्रांनो, 8 ऑक्टोबरच्या सेशन मध्ये कोणत्या आणि कोणत्या कोणत्या म्हणजे एकदा कोणत्या कधी येतं आणि दोनदा कोणत्या कोणत्या कधी येतं आपण पाहिलं होतं. अजूनही व्हिडिओ पाहिला नसेल तर वरती आय बटन मध्ये त्याची लिंक देतो. भारतीय फाळणी कायदा, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा, घटना मसुदा कायदा आणि घटना दुरुस्ती कायदा. तर बघा, कोणत्या कायद्याला मान्यता दिली म्हणजे कोणता तरी एकच कायदा आहे आणि पर्यायांमध्ये फक्त अ आणि ब म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 100% ते उत्तर नसणारे. एक तर आपलं उत्तर फक्त अ किंवा फक्त ब असेल. आता बघा, अ मध्ये म्हटलंय भारतीय फाळणी कायदा आणि ब मध्ये म्हटलंय भारतीय स्वातंत्र्याचा कायदा. तर बघा, फाळणी कायदा असं मी कधी ऐकलेलं नाहीये आजपर्यंत, म्हणजे मला माहित नाहीये 18 जुलै 1947 ला कोणता कायदा पास झाला, पण लॉजिकवर मी उत्तर देऊ शकतो की भारतीय स्वातंत्र्याचा कायदा. 18 जुलै 1947 ला इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट 1947 जो ब्रिटिश पार्लमेंट मध्ये पास झाला होता, साठी एकदम सोपा, अभ्यासासाठी आणि लॉजिक साठी सुद्धा खूपच सोपा. तर चला आपण आजच्या सेशनला सुरुवात करू. आजचा आपला पहिला प्रश्न हिस्ट्रीच्या संदर्भामध्ये आहे. प्रश्न आहे 1206 ते 1290 या काळात राज्य केलेल्या गुलाम घराण्याची स्थापना कोणी केलेली आहे? मित्रांनो, परत परत तुम्हाला सांगतोय, कोणी म्हणजे कोणीतरी एकानेच त्याची स्थापना केलेली असून बघा, फक्त अ आणि क पर्याय क्रमांक 1 आणि बी आणि डी पर्याय क्रमांक 2 म्हणजे 100% पर्याय क्रमांक 1 आणि 2 हे चुकीचे आहेत. मग आपल्याला काय पाहायचंय? फक्त अ आणि सी. मग ए आहे महमूद गजनी आणि सी आहे कुतुबुद्दीन ऐबक. मित्रांनो, अभ्यास तर करून झालेला आहे. उत्तर जेव्हा तुम्ही 50-50 करा, जसं कोण बनेगा करोडपती मध्ये 50-50 होतं ना, सेम तसं उरलेल्या दोघांमधून उत्तर शोधणं थोडं सोपं जातं. आता महमूद गजनी आणि कुतुबुद्दीन ऐबक मी अभ्यास केलेला नाही, त्यामुळे मला लॉजिक लावता नाही येणार. जर तुम्हाला रिस्क घ्यायची आहे तर दोघांपैकी कोणत्याही एका याच्यावर तुम्ही टिक करू शकता. नुकसान झालंही तरी 0.25 मार्कांचं होणार आहे, पण जर बरोबर आलं तर पूर्ण तुम्हाला 1 मार्क आणि राज्यसेवेचा असेल तर 2 मार्क मिळणार आहे. हा राज्यसेवा 22 पूर्वचा प्रश्न आहे, म्हणजे 2 मार्कांचा फायदा. तर मित्रांनो, दिल्लीच्या तख्तवर बसणारा सगळ्यात पहिला जो शासक होता तो होता कुतुबुद्दीन ऐबक. आपण आजच्या दुसऱ्या प्रश्नावर जाऊया. आजचा पुढचा प्रश्न जिओग्राफीच्या संदर्भात आहे आणि जिथं अभ्यास संपणार आहे तिथं लॉजिकवर उत्तर कसं द्यायचं आपण समजून घेत आहोत. पहा, आपण आधी प्रश्न समजून घेऊ. प्रश्न आपल्याला असा दिलेला आहे त्यांनी, जो राज्यसेवा 2022च्या पूर्वाला आलेला होता. खालील वैशिष्ट्ये कोणत्या प्रदेशाची आहेत? जलवाहतुकीसाठी उपयुक्त, नारळाचे उत्पादन घेतले जाते, मासेमारीसाठी अनुकूल, पर्यटकांसाठी आकर्षक. 5 सेकंद, फक्त 5 सेकंदात उत्तर द्यायला पाहिजे ना तुम्ही. 5 सेकंद, इतका सोपा प्रश्न आहे. बघा ना, जलवाहतूक, नारळाचं झाड,
मासेमारी आणि पर्यटकांसाठी आकर्षण. बघा, सिंपल पर्याय क्रमांक 3 किनारवर्ती प्रदेश. हे प्रश्न फक्त लॉजिक बेसवर द्यायचे असतात, याचा आणि अभ्यासाचा काहीही संबंध नाही. अभ्यास करणारी मुलं इथे मागे पडतात, त्यांनी अभ्यास केलेला असतो मात्र लॉजिक डेव्हलप केलेलं नसतं आणि नेमकी अशी मुलं ह्या प्रश्नाच्या उत्तरांमध्ये चुकतात आणि अधिकारी बनण्यापासून मागे राहतात. म्हणून लवकरात लवकर लॉजिक तयार करा. चला, आपण आता आपल्या आजच्या तिसऱ्या प्रश्नाकडे पाहूया. हा सुद्धा आपल्याला लॉजिक वर द्यायचा आहे. हा की पर्यावरणाच्या संदर्भात असून हा राज्यसेवा पूर्व 2024 चा आहे. पहा, UN COP 15 संदर्भात खालीलपैकी बरोबर विधाने ओळखा. ठीक आहे, आता त्यांनी 4 विधानं दिलीत, नीट विधानं वाचू आपण. या परिषदेत जागतिक जैवविविधता करारास मंजुरी देण्यात आली. जागतिक जैवविविधता करार अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली झाली. UN COP 15 चे अध्यक्षपद चीननं भूषवलं आणि धोक्यात आलेल्या प्रजातींच्या संरक्षणासाठी हवामान बदलाचे दुष्परिणाम घटवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज या करारामध्ये प्रतिपादन केलेली आहे. आपण शेकडो वेळेस पाहिलंय, पॉझिटिव्ह स्टेटमेंट करेक्ट मानायचं, खरं मानायचं. म्हणजेच काय, सिंपल आहे. या परिषदेत जागतिक जैवविविधता करारास मंजुरी देण्यात आली आणि धोक्यात आलेल्या प्रजातींच्या संरक्षणासाठी हवामान बदलाचे दुष्परिणाम घटवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज या करारात प्रतिपादन केलेली आहे. म्हणजेच विधान अ आणि विधान ड हे 100% बरोबर आहे. पण अ आणि ड फक्त एकच पर्याय क्रमांक 4 मध्ये, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 बरोबर. तुम्ही ओळखलं ते बरोबर आहे, पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पण अजून एक लॉजिक तुम्हाला समजून घ्यायचं. आपण एका सेशन मध्ये पाहिलं होतं, जर अ बरोबर असेल तर ब चुकीचं आणि ब बरोबर असेल तर अ चुकीचं. मी त्याचाही व्हिडिओ वरती आय बटन मध्ये देतो. म्हणजे नीट पहा, जागतिक जैवविविधता करार अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली झाला आणि UN COP 15 अध्यक्षपद चीननं भूषवलं. म्हणजेच काय, एक तर अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली झाला असेल किंवा चीनच्या अध्यक्षतेखाली झाला असेल. जर अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली झाला असेल तर हे चुकीचं आहे आणि जर चीनच्या अध्यक्षतेखाली झाला असता तर हे चुकीचं. आपण MCQ ची प्रश्नपत्रिका कशी सोडवायची असते ते स्किल डेव्हलप करत आहोत. माझ्या मते तुमच्या लक्षात येत असेल. म्हणजे पर्याय क्रमांक 4 मध्ये म्हटलेलं आहे क. ठीक आहे, म्हणजे UN COP 15 चे अध्यक्षपद चीननं भूषवलेलं होतं. म्हणजे अमेरिका सुद्धा याच्यात हे चुकीचं उत्तर ठरत आहे. मित्रांनो, डेव्हलप करा स्किल, कारण तुमच्या पुढे काही जण जाणार आहेत आणि तुम्ही पाठीमागे राहणार. तर COP 15 हे जे सेशन झालं होतं हे चायना येथील कुमान या शहरामध्ये झालं होतं. तर चला, आपण आता आपल्या पुढच्या प्रश्नावर चालूया, जो की शासकीय योजनेच्या संस्थेच्या संदर्भामध्ये आहे. पहा, नीट प्रश्न पहा. भारताच्या राष्ट्रीय कौशल्य विकास संस्थेची उद्दिष्टे काय आहे? म्हणजे शासनाची एक संस्था आणि त्याचे उद्दिष्ट काय आहे? मित्रांनो, सिंपल लॉजिक आहे. संस्थेचं नाव आणि संस्थेचं उद्दिष्ट याच्यात नेहमी साम्य असतं, हे कधीही वेगळं वेगळं नसतं. म्हणून आपण प्रश्न परत एकदा वाचू. राष्ट्रीय कौशल्य विकास संस्था. ओके, आता पर्याय पाहू काय आहे. कौशल्य प्रशिक्षणाच्या भारत सरकारच्या पंचवार्षिक योजनेचे समर्थन करणं. पण जस्ट पाहिलंय, पॉझिटिव्ह सेंटेन्स करेक्ट मानायचं. म्हणजे ह्या लॉजिक प्रमाणे बरोबर आहे. सर्व क्षेत्रांमध्ये कौशल्य विकासाचे आयोजन करणं है ना. कौशल्य बघा, संस्थेत पण कौशल्य, इथे पण कौशल्य, इथे पण कौशल्य. चौथं पाहू आपण काय. विद्यमान कौशल्य विकास योजनांच्या परिणामकारकतेचे मूल्यांकन करणं. तिन्हीच्या तिघांमध्ये कौशल्य शब्द आलाय. मात्र तुम्ही पर्याय क्रमांक D 4 पहा काय. तर उन्नत समाजासाठी आर्थिक स्वावलंबनातून महिलांचे सक्षमीकरण करणे. तुमच्या लक्षात येत असेल, महिला कुठून आल्या, आणि जर महिला असत्याच तर संस्थेच्या नावामध्ये पण महिला असं कुठेतरी उल्लेख केला असता. आणि पर्याय पण पाहूयात आपण. ABC BCD ABD आणि ACD. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 ABC त्याचं करेक्ट उत्तर आहे. बघा, आपण सॉल्विंग शीट मध्ये पाहूया. सॉल्विंग शीट मध्ये संस्थेचं नाव पहा, आपल्याला दिसतं आहे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, राष्ट्रीय कौशल्य विकास संस्था.
हा त्याचा लोगो आहे आणि त्या संदर्भातली पूर्ण डिटेल तुम्हाला इथे 10 मिनिटात लॉजिक समजावून घ्यायचं असतं आपल्याला. चला, आजचा आपला 5वा आणि शेवटचा प्रश्न जो की करंट अफेअर्सच्या संदर्भात आहे. बघा प्रश्न काय आहे, 25वी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद 2022 कोठे आयोजित केलेली होती? हा राज्यसेवा पूर्व 2024चा प्रश्न आहे. कोल्लम केरळ, मुंबई महाराष्ट्र, अहमदाबाद गुजरात, कटरा जम्मू काश्मीर. नेहमी पाहायचं मित्रांनो, पर्यायात एखादा वेगळा असा पर्याय आहे का? कारण जेव्हा वेगळा पर्याय असतो ना तेव्हा उत्तराची ते असण्याची शक्यता जास्त असते. तर बघा माझ्या वाचण्यात आलेलं नाहीये, पण केरळ, मुंबई महाराष्ट्र, अहमदाबाद ही नावं वाचण्यातली आहेत. जेव्हा एखादी परिषद भरते ते ह्या ठिकाणी किंवा बँगलुरू वगैरे सारख्या ठिकाणी होतं कर्नाटकमध्ये. पण कटरा जम्मू काश्मीर, समजा मुंबईला हे सेशन झालं असतं ना मुंबईला, तर चौथा पर्याय काहीतरी बँगलोरचा दिला असता. मात्र त्यांनी जम्मू काश्मीर कटरा हा वेगळा पर्याय दिलाय. पूर्ण शक्यता आहे हेच बरोबर असण्याची आणि हेच त्याचा करेक्ट उत्तर आहे. बघा आपण सॉल्विंग शीट मध्ये पाहूया. सॉल्विंग शीट मध्ये लक्षात येईल जी 25वी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद आहे ही श्री माता वैष्णोदेवी विद्यापीठ ककराल कटरा जम्मू काश्मीर इथे झालेली होती. अजून एक हा विषय चर्चेसाठी होता, कारण एकाच वर्षात ही परिषद दोनदा झाली होती. 2022ला हैदराबाद तेलंगणा इथं झाली होती 7-8 जानेवारी 2022 आणि त्याच वर्षी 25-26 नोव्हेंबर 2022ला झाली होती कटरा जम्मू काश्मीर येथे. म्हणून हा विषय चर्चेत होता. चला आपण आजची सगळी 5च्या 5 प्रश्न पाहिले. चला आपण आता एक होमवर्क पाहूया ज्याचं उत्तर तुम्हाला 13 ऑक्टोबर पर्यंत द्यायचे. पुढील पैकी बिगर घटनात्मक संस्था कोणत्या आहे? मित्रांनो आपण मागे एका सेशन मध्ये घटनात्मक आणि बिगर घटनात्मक डिटेल पाहिलं होतं. नसेल पाहिलं तर त्याची लिंक वरती आय बटन मध्ये देतो. तर बिगर घटनात्मक कोणते आहे? नीती आयोग, राज्य वित्त आयोग, राष्ट्रीय मागासवर्ग आयोग, केंद्रीय माहिती आयोग. ठीक आहे, 4 दिलेत आणि परत खाली पर्याय दिलेले आहेत. फक्त 1, 3, 4, फक्त 3 व 4 व 1 व 4. मित्रांनो सगळ्यांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करा. आज आपण खूप छान पैकी लॉजिक समजून घेण्याचा प्रयत्न केला. चला आपण आता ऑफिसर इन फर्स्ट अटेम्प्टच्या लायब्ररीमध्ये जाऊया. मला विश्वास आहे मित्रांनो आजच्या सेशन मध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर काही शिकायला भेटलेलं असेल. म्हणून तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ह्या चॅनलला पोहोचवा. आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून एक शेअर करा तुमच्या सगळ्या व्हॉट्सअपच्या ग्रुप पर्यंत. त्याचप्रमाणे मी बेंबीच्या देठापासून तुम्हाला सांगतोय कधीही कोणत्याही व्यसन करायचं नाही. आता तुम्हाला हे चुकीचं वाटू शकेल, पण एक काळ गेल्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टीचा खूप आनंद होईल की तुम्ही सगळ्या प्रकारच्या नशा पाणीपासून कोसो लांब राहिलेला आहे. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर बरोबर माझ्या खाली सबस्क्रायबरचं बटन आहे, आधी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे काही जुने सेशन माझ्या दोन्ही बाजूला देत असून काल मी एक एक्स्ट्रा PYQ सॉल्विंग प्रोग्राम घेतला होता, त्याची लिंक मी इथं वरती देतोय. आत्ताच वर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या. चला तोपर्यंत सगळेजण स्वस्थ राहा, अभ्यास करा, लॉजिक डेव्हलप करा. नमस्कार.